ओके, एक किंवा मल्टिपल पॉइंट मार्केट इथून रिव्हर्स केला, त्या लेवलला आला मार्केट, पुन्हा इथून रिव्हर्स घेतला मार्केटनी, त्यालाच आपण रेजिस्टन्स बोलतोय. क्लिअर आहे? येस सर. Yes, sir. नेक्स्ट आपण अजून एक उदाहरण बघू, एक्झाम्पल बघूया. पवन सर, हाँ सर. मस्त आहे. हाँ समझते सर. नीरज सर, हो सर समजतोय. ओके, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आता हे जे मी नीरज सर, Yes sir. हे जे मी ड्रॉ केलंय हे काय, सपोर्ट आहे की रेजिस्टन्स आहे? Resistance. गुड. या लेवलला येऊन मार्केट 4 वेळा रिजेक्ट झालंय. हा स्ट्रॉंग झोन आहे, त्यालाच आपण रेजिस्टन्स बोलतोय. ओके, सिद्धू सर, येस सर. हा सपोर्ट व्हॅलिड आहे का? सपोर्ट वैलिड हा, मीन्स येस, हा सपोर्ट व्हॅलिड आहे. ओके. मल्टिपल पॉइंटनी मार्केट या प्राइसला येऊन गेलेलं आहे. सोमवारी म्हणजे परवा मार्केट गॅप अपने ओपन होणार, इकडून ओपन होणार, परत एकदा रिजेक्शन देणार या लेवलला आणि असं वर जाणार. आता Okay. त्याला स्क्रीनशॉट काढून घ्या, चेक करू शकता तुम्ही. मार्केट युरोची आहे, 4 तासाची कॅन्डल आहे, असा बिहेव करतो की नाही. ओके, येस सर. या लेवलला मार्केटने 2 वेळेला टॅप केलेलं आहे, तिसऱ्या वेळेला पुन्हा एकदा टॅप करणार मार्केट प्राइस आणि इथून मार्केट रिव्हर्स होणार. ओके, येस सर. Yes sir. सपोर्ट रेजिस्टन्स झाला. याच्यामध्ये अजून एक आपण काहीतरी शिकलोय, मेजर सपोर्ट रेजिस्टन्स आणि मायनर सपोर्ट रेजिस्टन्स. बरोबर आहे? Yes sir. ओके, या लेवलला प्राइस आली, रिव्हर्स घेतला, वर गेली, लेवल ब्रेक केली, इकडे प्राइस आली, परत डाऊन गेली. हा मेजर झाला की मायनर झाला? मेजर. हा सपोर्ट रेजिस्टन्स जो आहे तो मेजर आहे की मायनर आहे, सांगू शकता? मायनर आहे सर. गुड गुड. आधी हा सपोर्ट होता या लेवल Yes. पर्यंत, या लेवलला आला, मार्केट ब्रेकडाऊन केला, इट बिकम रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स झाला. ओके, इथून मार्केट Yes. खाली आला, लास्ट हा रेजिस्टन्स असेल, ही प्राइस या लेवल पर्यंत जाणार, या लेवल पर्यंत. क्लिअर आहे? येस सर.
अजून एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. समजतंय ना No, सगळ्यांना? yes, sir, Problem yes, नाही sir. ना? कोणाला काही डाऊट असेल? बोला. अजून एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, मेजर अँड मायनर. या लेवलला मार्केटने टॅप केलं, प्राइस खाली गेली. परत टॅप केला, प्राइस वर गेली. वरून टॅप केला मार्केटने, प्राइस परत वर गेली. नंतर ब्रेकआउट दिला मार्केटने, ब्रेकआउट. ब्रेकडाऊन बोलूया आपण त्याला, ब्रेकडाऊन केला. परत याच प्राइसला मार्केटने टॅप केला आणि इथून खाली गेली. राईट आहे? येस सर. हा कुठला Yes, आहे? sir. सपोर्ट रेजिस्टन्स कुठला आहे? मेजर मायनर कुठला आहे? मायनर. मायनर आहे. ओके. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक चालू आहे. नसेल समजला, परत एकदा मी रिव्हिजन घेतोय. परत एकदा पहिल्यापासून सांगतो कसं काय. पण तुम्ही दिसते पीपीटी? नाही सर. No, sir. नाही दिसत. ओके. बेटा दिसते फक्त. आता शो होते ना? येस सर. Yes, sir. सपोर्ट ज्यांनी नसेल लिहिलेलं नोट डाऊन करून घ्या, समजून घ्या. सपोर्ट, प्राइस स्टॉप फॉलिंग एंड स्टार्ट राइजिंग. प्राइस गिरना बंद होता है जहां से प्राइस उठना चालू होता है. खालची रेड वाली जी कॅन्डल आहे त्यालाच आपण सपोर्ट बोलतोय. रेजिस्टन्स, प्राइस स्टॉप राइजिंग एंड स्टार्ट फॉलिंग. अब ट्रेंड मार्केट में जब प्राइस ऊपर रहती है एक पर्टिकुलर पॉइंट पे वो स्टॉप होती है चढ़ना, वहां से वो फॉलिंग गिरना शुरू होती है, उसको हम रेजिस्टेंस कहते हैं. रेड वाली कॅन्डल आहे, लाईन आहे, त्याला आपण रेजिस्टन्स बोलतो. ओके, जरा पटकन लवकर लवकर कव्हर करूया. दोन प्रकार आहेत सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे. मायनर सपोर्ट रेजिस्टन्स आणि दुसरे मेजर सपोर्ट रेजिस्टन्स. ओके, नोट डाऊन करून घ्या. मायनर सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय असतं? इफ प्राइस स्टॉप at a point once, it's called minor support resistance. एक पॉइंट पे प्राइस स्टॉप होती है, इसको हम माइनर सपोर्ट रेजिस्टेंस कहते हैं.
ही डायग्राम बघा, ग्रीन कलरची कॅन्डल आहे, या लेवलला मार्केट रेजिस्टन्स म्हणून वर्क केला, त्या लेवल पर्यंत खाली गेली, ब्रेकआउट केला, ब्रेकआउट, आणि रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, या लेवलला सपोर्ट म्हणून वर्क केला, मार्केट मूव्ह झाली, प्राइस वर मूव्ह केली. तर मायनर मध्ये बघा, ही रेड लाईन आहे ना, रेड लाईन, या पॉइंटला मार्केट सपोर्ट म्हणून वर्क करत होता, रिस्पेक्ट केला, ब्रेकडाऊन दिला, ब्रेकडाऊन, आणि सपोर्ट बिकम रेजिस्टन्स, या लेवल पासून मार्केट खाली गेला. कोणाला समजत नसेल त्यांनी विचारा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी काल पण बोललो, आज सुद्धा बोलतोय, जर पाया बेस मजबूत नसेल तर आपण बिल्डिंग बांधू शकत नाही. हा एक बेस आहे. चार्ट बघितल्या तुम्ही समजू शकता, ओळखू शकता की मार्केट इथून काय बिहेव करेल. राईट आहे. मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स. If price again goes and stop at same point, it become major support and resistance. Okay. एक पॉइंट पे प्राइस जाती है फिर स्टॉप होती है, उसको मेजर सपोर्ट एंड रेजिस्टेंस कहते हैं. ओके. मेजर सपोर्ट एंड रेजिस्टेंस है. डायग्राम ड्रॉ करो, स्क्रीनशॉट लेके रखो. ही जी ग्रीन वाली कॅन्डल आहे, लाईन बोलूया आपण, त्या लेवलला मार्केट येऊन रिजेक्ट झाला, वर गेला, पुन्हा त्या लेवलला येऊन मार्केट वर गेला, रिजेक्ट झाला. त्यालाच आपण मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स बोलतो. आणि मायनर रेजिस्टन्स काय, मेजर रेजिस्टन्स काय, रेड वाली लाईन जी आहे त्या लेवलला येऊन मार्केट प्राइस टॅप केला, रिजेक्ट झाली, पुन्हा त्या मार्केट त्या लेवलला आलं, तिथून रिजेक्ट झाली आणि मार्केट खाली आलं. त्यालाच आपण मेजर सपोर्ट अँड रेजिस्टन्स बोलतो. क्लिअर आहे इथपर्यंत? येस सर. पुन्हा एकदा तुम्हाला लाईव्हला घेतो मी, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट चालू आहे. किती स्क्रीन? येस सर. दिसते. एव्हरीबडी? येस सर. दिस. येस सर. दिसते. एक किंवा मल्टिपल वेळा प्राइस ज्या पॉइंट वरून रिजेक्ट होत असेल त्याला आपण रेजिस्टन्स बोलतोय. इथून प्राइस रिजेक्ट झाली या लेवलवरून आणि या लेवलवरून. क्लिअर इथपर्यंत? थोडा Yes. फास्ट जातो मी. यस. त्याला आपण रेजिस्टन्स बोलतोय. ओके. या लेवलवरून मार्केट रिजेक्ट झालं, त्याला आपण सपोर्ट बोलतो. क्लिअर आहे? अजून बघायचं झालं
बेस्ट एक्झाम्पल आहे बघा, बघू शकता तुम्ही. नसेल समजत तर बोला. ही कन्सेप्ट खूप महत्वाची क्लिअर होणार. मल्टिपल टाइम्स त्या पॉइंटला येऊन मार्केट रिजेक्ट झालं, याला आपण सपोर्ट बोलतो. क्लिअर आहे? Yes, sir. मेजर सपोर्ट ना. आता आपण बघूया मेजर सपोर्ट रेजिस्टन्स आणि मायनर सपोर्ट रेजिस्टन्स. पवन सर, यस सर. हा मेजर आहे की मायनर आहे? हा जो सपोर्ट रेजिस्टन्स आहे जो मेजर आहे की मायनर आहे? मेजर आहे सर. गुड गुड. या लेवलला मार्केट आलं, सपोर्ट म्हणून वर्क केला, वर गेला. यस. डाऊन केला, सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स म्हणून वर्क करतोय, डाऊन आला. क्लिअर आहे इथपर्यंत? यस. Yes, sir. ओके. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. सिद्धू सर, येस सर. या लेवलला आपली एंट्री बनवू शकते का? या लेवलला सेलिंगची एंट्री बनवू शकते का? नाही सर. बनवू शकते? नाही. नाही बनवू शकत. असं सुद्धा येऊ शकतो मार्केट. म्हणून मी रिव्हिजन परत घेतली. एक किंवा मल्टिपल टाइम्स हा सपोर्ट म्हणून यूज झाला. सपोर्ट हा ब्रेकडाऊन दिला सर. येस सर. 100% मार्केट इथे येणार. स्क्रीनशॉट काढून घ्या, मंडेला चेक करा. 100% मार्केट इथे येणार, इथे रिजेक्शन घेणार. ओके. तर नाही रिजेक्शन घेतला, मार्केट सरळ जाणार. ओके, या लेवल पासून असं जाणार. रिजेक्शन जर नाही घेतलं तर डोक्यावरून नाही जात ना? No, sir. नाही.
हा रेजिस्टन्स होता, या लेवलला मार्केट येऊन रिजेक्ट झालं, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट, या लेवलला मार्केट टॅप केला, वर गेला, परत बेरिशला आला. ओके, हा मायनर झाला, मायनर सपोर्ट अँड रेजिस्टन्स. क्लिअर इथपर्यंत? Yes, sir. क्लिअर आहे? हा बघा गोल्डचा चार्ट आहे, या रेजिस्टन्स वरून मार्केट काल रात्री आपली ट्रेनिंग चालू असताना मार्केट किती खाली पडला बघा. जवळजवळ 500 पीप, 0.01 $50. ओके, क्लिअर इथपर्यंत? Yes, Yes, sir. sir. नेक्स्ट टॉपिक जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे, ट्रेंड लाईन. डेफिनेशन लिहून घ्या. A line drawn over a pivot high or under pivot lows to show the prevailing direction of price. आपण चार्ट मध्ये लाईन जी ड्रॉ करतो पिवटच्या हायला किंवा पिवटच्या लोला, ते काय शो करतं? डायरेक्शन, प्राइसची डायरेक्शन शो करतं, त्यालाच आपण ट्रेंड लाईन बोलतो. क्लिअर आहे? नोट डाऊन केले? Yes, sir. त्याच्या खाली एक अजून पॉइंट लिहा, एक किंवा मल्टिपल पॉइंटला लाईन टच होऊन जात असेल तर ती ट्रेंड लाईन व्हॅलिड असते. एक किंवा मल्टिपल पॉइंटला लाईन टच होऊन जाते, त्यालाच आपण ट्रेंड लाईन बोलतो. क्लिअर आहे? एक किंवा मल्टिपल पॉइंटला ही जी लाईन आहे त्याला आपण ट्रेंड लाईन बोलतो. क्लिअर आहे? Yes, sir. फर्स्ट टच, सेकंड टच, थर्ड टच, त्यालाच आपण ट्रेंड लाईन बोलतो. एक किंवा मल्टिपल पॉइंटला लाईन टच होऊन जाते, तीच ट्रेंड लाईन व्हॅलिड असते किंवा त्याला आपण ट्रेंड लाईन बोलतो. ओके, लाईव्ह मध्ये बघूया. दिसते स्क्रीन? Yes, sir. Yes.
पवन सर, हा सर. आपण ट्रेंड लाईनची डेफिनेशन काय लिहिली? एक किंवा मल्टिपल लाईनला पॉइंटला टच करून जाते. हा, एक किंवा मल्टिपल पॉइंटला लाईन टच करून जाते, तिला आपण ट्रेंड लाईन बोलतो. एक किंवा मल्टिपल पॉइंटला, समजतंय? येस सर. त्यालाच Yes, आपण sir. ट्रेंड लाईन बोलतो. एक किंवा मल्टिपल पॉइंटला बघा, ट्रेंड लाईन वर्क झाली. ट्रेंड लाईन ब्रेकआउट दिलं हिला. त्या लेवलला मार्केटनी ब्रेकआउट दिलं, तिथून मार्केट बुलिश. क्लिअर आहे? ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, ट्रेंड लाईन. येस. Yes, sir. पवन सर, हा सर. ही ट्रेंड लाईन व्हॅलिड आहे का? नाही सर. नाहीये. डेफिनेशन दिले ना? हो, लिहिलंय सर. एक किंवा मल्टिपल पॉइंटला. हा. तसं नाही बोलता. आहे सर. 1 2 आहे. हा सेकंड राईट आहे. थर्ड व्हॅलिड आहे. येस. ट्रेंड लाईन आहे सर. सपोर्ट किंवा रेजिस्टन्स एक पॉइंट न ऍड करून घ्या. सगळ्यांनी लिहून घ्या एक पॉइंट. ट्रेंड लाईन सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून सुद्धा काम करतं. जर मार्केट डाऊन ट्रेंडला असेल तर रेजिस्टन्स म्हणून काम करतं. मार्केट अप ट्रेंडला असेल तर सपोर्ट म्हणून काम करतं. क्लिअर आहे? ट्रेंड लाईन सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून काम करतं. जर मार्केट डाऊन ट्रेंडला असेल तर रेजिस्टन्स म्हणून काम करतं. अप ट्रेंडला असेल तर सपोर्ट म्हणून काम करतं. जर काय बोलले सर? काय? मी ट्रेड लाईन सपोर्ट म्हणून काम करतं, त्यानंतर काय बोलले? जर मार्केट अप ट्रेंडला असेल तर रेजिस्टन्स म्हणून काम करतं आणि सपोर्टला असेल, डाऊन ट्रेंडला असेल तर सपोर्ट म्हणून काम करतं. क्लिअर आहे? येस.
मार्केट जर अप ट्रेंडला असेल, ट्रेंड लाईन सपोर्ट म्हणून काम करते. क्लिअर आहे इथपर्यंत? Yes, sir. येस सर. हा बघा, ही डायग्राम बघा. पाऊस होत असेल, डोक्यावरून जात असेल तर सांगा. मार्केट अप ट्रेंडला आहे, ट्रेंड लाईन सपोर्ट म्हणून काम करते. दिसते? येस. Yes, sir. क्लिअर आहे इथपर्यंत? Yes, sir. ओके. सिद्धू सर, येस सर. सगळ्यांना मी ट्रेडिंग व्ह्यू डाउनलोड करायला सांगितलेला परवा दिवशी, काल. केलाय सर. हा, केलाय. कोणी कोणी केलाय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये जरा कमेंट करा, येस करा. नीरज सर, पवन सर, ओके. अजून बाकी कीर्ती मॅडम, लक्ष्मी मॅडम, दिनेश सर, केलंय? मी काय करतो, दिनेश सर, कीर्ती मॅडम, लक्ष्मी मॅडम, कीर्ती मॅडम आणि नाही केला. गुगल प्ले स्टोअरला जा, ट्रेडिंग व्ह्यू आहे तो डाउनलोड करा. प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये ट्रेडिंग व्ह्यू ऍप ठेवणं आहे. दिनेश सर, तुम्हाला सुद्धा सांगतोय, गुगल प्ले स्टोअरवर जा, ट्रेडिंग व्ह्यू हा ऍप डाउनलोड करा. सिद्धू सर, येस सर. तुमची स्क्रीन शेअर करा, कसा ऍप आहे तो दाखवा. ठीक आणि सपोर्ट कसा असतं ड्रॉ करायचा, रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा आणि ट्रेंड लाईन कसा ड्रॉ करायचा दाखवा जरा. ठीक आहे. मला पोस्ट केलंय का? पोस्ट करायला सांगा सरांना किंवा तुम्ही करा. झाले का? नाही झालं. पोस्ट करावं लागेल ना तुम्हाला. हो. एक 5 मिनिटं द्या मला, कारण माझा लॅपटॉप झाला होस्ट. आता मी पण नाही होस्ट इथे होस्ट, त्याच्यामुळे प्रॉब्लेम मला. ठीक आहे, हा. मी आता पोहोचतो 5 मिनिटाच्या आतमध्ये पोहोचतो, मग करतोय ना होस्ट. ओके. लॅपटॉप आहे, लॅपटॉप होस्ट आहे माझा, प्रॉब्लेम असा झाला. ठीक आहे. ठीक आहे सर. ओके. सरांचा होईपर्यंत मी तुम्हाला एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची मला. स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस सर. हा सर. शेअर मार्केट माहिती आहे सगळ्यांना? Yes, sir. हा माझा माऊस मी तिथे फिरवताना ते फक्त वाचा. 30% टॅक्स ऑन F&O, ट्रेडिंग डिरेव्हेटिव्ह्ज लाईक लॉटरी. जे शेअर मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन करतात, माहिती आहे फ्युचर अँड ऑप्शन तुम्ही ऐकलं असेल? Oh, येस सर. त्यांच्यावर 30% टॅक्स इंडियन गव्हर्नमेंटने लावलेला आहे. आता येणाऱ्या बजेटमध्ये ते निर्मला सीतारामन जे अर्थमंत्री त्यांनी सांगितलंय, तो आता 1 जुलै पासून हा रूल लागू झालेला आहे. राईट आहे? जो थांबा, हॅलो, स्क्रीनशॉट काढू दे. थांबा. हा घ्या ना, इथून घ्या, इथून घेतलं तरी चालेल.
हे तुम्हाला का दाखवतो आर्टिकल माहित आहे? तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहेत ना सर मॅडम, येस सर. खूप मोठी इंडस्ट्री आहे इंडियामध्ये शेअर मार्केटला. जो इंट्राडे करतो ऑलरेडी 18% जीएसटी पेड करतो. जो त्याचा प्रॉफिट असेल त्याच्यातून 18% तो पेड करतो. राईट आहे. आणि त्याच्यात Yes. गव्हर्नमेंटने अजून 30% दिलेला आहे टॅक्स. जे टोटल झाला 48%. तो कमवेल काय आणि टॅक्स भरेल किती? क्लिअर आहे. बरोबर. येस सर. त्यामुळे फॉरेक्स मार्केट खूप खूप लिक्विडेट होणार आहे. पहिले तर त्याच्यापेक्षा आधीच मार्केट आपला व्हॉलेटाईल होता. आता त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये जी लोक फ्युचर ऑप्शन करायची, इंट्राडे करायची, टॅक्स भरून भरून ते कंट्रोल येतील आता थकतील. बोलतील तर मराठी भाषेत बोलायला झाला ना, ते काय बोलूया आपण, पस्तावतील. ते इन शॉर्ट बोलायला झाला पश्चाताप होईल त्यांना. आता ते सगळे आपल्याकडे येणार फॉरेक्स मध्ये. हा आर्टिकल कालचा आहे सर, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तर तिथं डेट असेल. कालचा आर्टिकल आहे. ओके. नाही, भरपूर मित्र आहेत ना शेअर मार्केट करतात ना, त्यांना मी सांगितले आपले फॉरेक्स बद्दल. हा. तर ते क्लासच्याच मागे लागले. त्यांचे जे असतात ना क्लासेस. तर मी जे तुम्हाला शिकवतोय, माझा मित्र आहे. उद्या Yes, वाटेल मी त्याला घेतो लाईनवर आपल्या. ओके. येस त्याचा सर. एक्सपिरियन्स सांग. जवळजवळ मी जे तुम्हाला शिकवतोय बेसिक, त्याच्यातलं 50% सुद्धा त्याला शिकवलं नव्हतं. कल्याणमध्ये त्यांनी क्लास केलेला कुठेतरी, 50,000 फी घेतलेली. हा. ओके. आपण विकास सरांमुळे, रिसर्च फाउंडेशन टीम मुळे फक्त 2,000 मध्ये कोर्स घेऊ. ते पण लाईव्ह घेतोय सर. प्रत्येकाला टास्क देतोय. टास्क देऊन आपण लाईव्ह घेतोय. ओके. याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या सर. ओके. तुमचा बेसिक क्लिअर असेल तरच तुम्ही जाऊन पुढे जाऊन ऍडव्हान्स मध्ये येऊ शकता. चांगला प्रॉफिट अर्न करू शकता. सिद्धू सर. ओके. येस सर. त्याच्यात ते आपण सोबत काम केलंय. राईट आहे. हो. आज 3-4 वर्ष झाले आपण भेटलो नाही. बरोबर. तुम्ही तिथेच मी ट्रॅक चेंज केला, तुम्ही पण ट्रॅक चेंज केला. राईट आहे. आज तुम्ही बघून हैराण झाले असाल मला. नाही, 100%. काय होता पहिले, काय झालं तर मार्केटचा ट्रेंड बदलतोय. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जेवढी लोक आहेत 10 लोक, प्रत्येकाला सांगतो मार्केटचा ट्रेंड बदललाय. प्रत्येकाने फॉरेक्स शिकणं खूप गरजेचं आहे. आज लोक शेअर मार्केट ऑप्शन म्हणून जात होते, साईड इन्कम, पॅसिव्ह इन्कम, पण गव्हर्नमेंट टॅक्स लावतोय. आपण लोक बोलतात फॉरेक्स इंडियामध्ये इलिगल आहे. राईट आहे. पण इंडियामध्ये फॉरेक्स लिगल आहे. ओके. फेमा म्हणून आहे. ओके. फेमा म्हणून जो ऍक्ट आहे फॉरेक्सचा, फॉरेक्स एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, ज्याला आपण फेमा बोलतो, त्या रूल नुसार आपण आपले पैसे भारतातून बाहेर पाठवतो. कुठल्या तरी ब्रोकरच्या माध्यमातून किंवा एक्सचेंजरच्या माध्यमातून बाहेर पाठवतो. ते आपले INR मध्ये, INR जे असतात आपले पैसे, ते डॉलर मध्ये कन्वर्ट करून देतात. त्याच्यामुळे जो आपला ट्रान्झॅक्शन असतो तो लिगल असतो. आपण जो प्रॉफिट काढू त्याच्यावर आपल्याला TDS पे करणं आहे. CA जर मोठा प्रॉफिट काढायचा असतो 20 लाख अँड अबव, तेव्हा आपल्याला तो टॅक्स पे करायचा. तो पण CA ITR करून. त्याच्यामुळे आपल्या इंडियामध्ये तुम्ही कधी ऐकलंय का फॉरेक्सचा टॅक्स कमी झाला? आज सिद्धू सर तुम्ही पण 3-4 वर्ष झाले करताय. येस. पवन सर, दिनेश हा सर, सर. कीर्ती मॅडम, लक्ष्मी मॅडम, सर आवाज येतो तुमचा. येस सर. खूप महत्वाचा टॉपिक चालू आहे मॅडम. आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत त्या इंडस्ट्रीचा फ्युचर सांगते तुम्हाला. हा कालचा आर्टिकल आहे. मगाशी जो स्क्रीन शेअर केलेली, जो आर्टिकल दाखवला तो कालचा आर्टिकल आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर लाईट घेत असाल फॉरेक्सला, तर फॉरेक्स एक खूप मोठा वास्ट समुंदर आहे, समुंदर. त्याचा तुम्ही फायदा उचला. ओके. विकास सर. येस सर. सर आलेले आहेत, कोर्स करा त्यांना. केलं. केलं.
सिद्धू सर हा सर, पहिले दाखवा कसा ऍप येतो. ठीक आहे. हा बघा इथं ट्रेडिंग व्यू. हा ब्लॅक वाला आहे. ब्लॅक वाला ओके सेकंड लाईन मध्ये राईट साईडला. रेक्टँगल करा ना सर. 2 मिनिटं. नाही नाही तो स्क्वेअर घ्या. लाईन जी ड्रॉ केले ना तो हा square. तुम्हाला सांगतो मी कसं काय करायचं. कुठला वाला? हा जावा खाली खाली जावा. हा हा यो. बघा रेक्टँगल आहे. हा. याच्याने कसं आहे समजतं आपल्याला. सपोर्ट सांगू ना? हा मी रेजिस्टन्स बरोबर आहे का सर? काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे. थोडा मिस्टेक वाटते. हा सपोर्ट एकाच ठिकाणी भेटले. तर हा मेजर सपोर्ट रेजिस्टन्स आहे. मेजर मगाशी आपण शिकलो. हो मेजर ओके. बरोबर. हा करन्सी घ्या दुसरी करन्सी. जीबीपी यूएसडी घ्या. चालेल यूएसडी घेतला घ्या. टाइम फ्रेम एक तास घ्या ना. इथं ट्रेड लाईन बनवू शकते ना सपोर्टची? नाही सपोर्टची नाही. 15 मिनिट घ्या. तो बघा रेजिस्टन्स येऊन गेला. काय बोलता? रेजिस्टन्स येऊन गेलं तुमचं. इथे पण कमी इथे सपोर्ट आहे बघा खाली. हा वाला ना? हा सपोर्ट येतो. तर असं चार्ट बघितलं समजलं पाहिजे. एवढी तुम्हाला प्रॅक्टिस करायची प्रत्येकाला. चार्ट बघितलं समजलं पाहिजे की हा सपोर्ट. फक्त सपोर्टचीच लाईन मारू ना? हा खालची लाईन. त्याच्या खालची लाईन. हा ग्रीन कॅन्डल वरची आणि तिथून यावर बस. यावर थोडा
थोडा वर घ्या ना. वर एवढा जाते सर. ठीक आहे चला. ओके, समजलं सपोर्ट रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा. येस सर. तर जीबीपी USD वर जावं जरा. पंधरा मिनिटाचीच ठेव ना कॅन्डल. घ्या ना, तुम्हाला जी वाटते कम्फर्टेबल वाटेल. 30 मिनिटाची बघू ना. 4 तासाची बघतो. हा बघा सर, तिकडे घ्या ना. रेजिस्टन्स येऊन गेला बघा. हो. स्क्रोल करा ना. हा बघा, हा रेजिस्टन्स होतो. ओके. रेजिस्टन्स सर हे व्हॅलिड आहे सर. जो व्हॅलिड रेजिस्ट्रेशन तेच मी विचारणार होतो. हा रेजिस्टन्स येतोय तो आपल्याला कसं समजतो पहिले. 1 तासावरचा ते उद्या घेणार तुम्ही, 5व्या दिवशी घेणार आहे. लास्टला लाईव्हला असेल. ओके, आलं 1 तास. थोडा मिनिमाइज करा ना, स्क्रोल करा ना, स्क्रोल मिनिमाइज. हा, आता तुम्हाला सर परफेक्ट आयडिया येऊन जाईल मार्केट कसा बिहेव केला, कुठून मार्केटने रिजेक्शन घेतलंय. हा हे बघा, आता हा इथून आहे ना. सुरू कर. हा, इथून तुम्ही ड्रॉ करू शकता. व्हेरी गुड. त्या लेवल्स कशा काढायच्या त्या सुद्धा शिकवेल मी. परफेक्ट परफेक्ट. समजते सगळ्यांना. येस सर. लक्ष्मी मॅडम, येस सर. पवन सर, मिरज सर, दिनेश सर, येस सर. यस सर. कीर्ती मॅडम. असेल समजला कलिग्सला विचारा, जे ट्रेनिंगला असतं ते. तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा भेटेल. मी रिपीट सुद्धा घेतलेला आहे. ओके. ओके सर, अजून येस येस. उद्या स्टॉप येताना. करू. ओके, उद्या येताना सर करा स्टॉप. आज आपण सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे ते शिकलोय. सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये 2 टाईप आहे, मायनर सपोर्ट रेजिस्टन्स, मेजर सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन. ते कशी ड्रॉ करायची हा बेसिक होता, पाया होता. माझी परत एकदा रिक्वेस्ट आहे विकास सर, तुम्हाला सुद्धा सांगतोय, उद्या प्रत्येकाकडे ट्रेडिंग व्यू ऍप पाहिजे आपल्याला. उद्या इंडिकेटर शिकणार होता आपण. राईट. जर ऍप नसेल तुमच्याकडे तर मी काहीच करू शकत नाही. प्रत्येकाने डाउनलोड करून घ्या. कसा डाउनलोड करायचा सर, ग्रुपवर एक व्हिडिओ बनवून टाका. ओके. ओके. येस सर, येस सर. कारण की सर उद्या जे टॉपिक होणार आहेत, तुम्हाला काही जरी नाही आलं